गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तसेच विवाहाच्या आमिषाने मुलींवर बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत। अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 400हून जास्त गुन्हे दाखल झाले होते। यंदाच्या वर्षीही त्यात वाढ झाली आहे। शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या 2 घटना समोर आल्या आहेत। शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर तसेच शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना नगर रस्ता भागात घडली आहे। शिवाजीनगर पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पीडित मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भागातील चौकात प्लास्टिक पिशवी, पेन तसेच फुले विक्री करण्याचे काम मुली करतात। दोघी सख्या बहिणी आहेत। पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय फिरस्ते असून ते किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करतात। पीडित मुलींच्या बहिणीचा विवाह आरोपी अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एकाशी करण्यात आला आहे। त्यामुळे मुली आरोपींना ओळखतात। दिनांक 17 मार्च रोजी अल्पवयीन मुले शिवाजीनगर भागात आले। त्यांनी मुलींना गाठले। तुमच्या बहिणीची भेट घालून देतो असे त्यांनी दोघींना सांगितले। त्यानंतर फूस लावून दोघींना दुचाकीवरून घेऊन गेले। त्यावेळी आरोपी मुलांची आई तेथे होती। मुलींवर दोघांनी बलात्कार केला। मुलींनी आई वडिलांकडे सोडण्याची विनंती केली। त्यानंतर आरोपींनी मुलींना पुन्हा शिवाजीनगर भागात सोडले। घाबरलेल्या मुलींनी या प्रकाराची माहिती आईला दिली। पीडित मुलींच्या आईने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले। पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।